करोनामध्ये मार्केट खूप पडलेलं आणि त्यावेळेला ज्यांनी स्टॉक्स घेतले त्यांनी आता रिटर्न्स खूप बंद केलेले आहेत. मग आपण बरेच वेळा ऐकतो की अरे स्टॉक पडले आता विका. ती खरी ऍक्च्युअल चूक असते. तेव्हा कधीच आपल्या हातातलं जे स्टॉक असतात किंवा म्युच्युअल फंड असतात विकायचे नसतात, तेव्हा ठेवायचे. इनफॅक्ट असेलच पैसा त्या काळात तर नक्कीच घ्यायचे आणि ठेवायचे. आणि जेव्हा म्हटलं की मार्केट वाढलंय आणि तुमची गरज आहे तर नक्कीच काढा, नाही तर अजून वाढून द्या, मार्केट वर खाली होणार. नंतर येतो बिटकॉइन्स. बिटकॉइन्स मध्ये पण पैसा आहे, पण तो सगळा रामभरोसे खेळ आहे. तो मी तरी नाही खेळत आणि मी कोणाला सजेस्टही नाही करणार तो करावा, कारण की त्याच्यात बरेच काही बिटकॉइन्स असतात आणि त्याच्यात बरेच क्रिप्टोज असतात. पण ते खूप झोले आणि आपल्या इंडियामध्ये ते आपण ते करणारे करतात, ते सगळं गपचूप करतात, ते त्यांच्या रिस्क करतात. हे काही प्रकार आहेत इन्व्हेस्टमेंटचे. पण आज मी कव्हर करेन तर फक्त सेफेस्ट झोन पहिला कव्हर करेन. एफडी-आरडी तर बरेचसे तुम्हाला माहिती आहेत. साधारण रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे काय चाललेले आहेत, आयडिया तुला एफडी-आरडीचे काय रेट चालले आहेत.